आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क हा शासनाकडून शाळांना अदा करण्यात येतो. मात्र सन 2018-19 पासून ते सन 2024-25 पर्यंतचं अनुदान सिल्वर लोटस स्कूलला मिळालं नाहीये. शाळेनं न्यायालयाकडे यापूर्वी याचिका देखील दाखल केली आणि न्यायालयीन आदेश असून देखील मागील 7 वर्षांपासून 27 लाखांचे आरटीई अनुदान शासनाकडे रखडलंय. वारंवार मागणी करून देखील रक्कम मिळत नाहीये. त्यामुळे सिल्वर लोटस स्कूलनं उपोषणाचं हत्यार उपसलंय. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. सिन्नर या ठिकाणी 4 मार्च रोजी सिल्वर लोटस स्कूलतर्फे जाहीर उपोषण सुरू करण्यात आलंय. आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क शासनाकडून शाळांना अदा करण्यात येतं, परंतु 2018-19 पासून ते 2024-25 पर्यंतचं अनुदान आजपर्यंत प्राप्त झालं नाहीये. या संदर्भात शाळेनं यापूर्वी न्यायालयाकडे याचिका देखील दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयानं आदेश देऊन सुद्धा मागील 7 वर्षांपासून जवळपास 27 लाखांचे आरटीईचं अनुदान शासनाकडे रखडलंय. त्याचप्रमाणे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये शिक्षण देणं या योजनेचे देखील 50 लाख रुपये रखडले आहेत. वारंवार मागणी करून देखील रक्कम मिळत नाहीये. त्यामुळे सिल्वर लोटस स्कूलनं आजपासून जाहीर उपोषणाचा पवित्रा हाती घेतलाय. आदिवासी विकास प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सुद्धा निवेदन देण्यात आलंय. आरटीईचे थकीत अनुदान दिलं जावं असा न्यायालयाचा आदेश असून देखील तो पाळला जात नाहीये आणि अधिकारी ते संबंधित मंत्र्यांपर्यंत निवेदन देऊन देखील उपयोग होत नाहीये. त्यामुळे आंदोलनाची वेळ आली आहे, असे सिल्वर लोटस स्कूलचे अध्यक्ष दिलीप बिन्नर यांनी म्हटलंय. सिल्वर लोटस स्कूल सिन्नर सर्व पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच आरटीई पालकवर्ग यांनी जाहीर उपोषणामध्ये केलेल्या मागण्या पुढील प्रमाणे. सन 2018-19 ते 2024-25 पर्यंत आरटीई थकीत प्रतिकृती मिळाली पाहिजे. इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेमध्ये शिक्षण देणं योजनेअंतर्गत देण्यात येणारं अनुदान मिळालं पाहिजे. समोरील हायवेवरती शाळेचे साईन बोर्ड आणि स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे. नगरपालिका पाणीपुरवठा त्वरित सुरू करण्यात यावा. नामांकित वसतिगृहासाठी 24 तास वीज पुरवठा लवकरात लवकर सुरू करण्यात यावा. शाळा आणि वसतिगृहाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम त्वरित झालं पाहिजे. सुरेश इंगळे, सी24 तास, सिन्नर. उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या बाच्चीचं लग्न आहे, आपण येणार नसता. हो हो, भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून.